गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत चिकन सुक्का आणि जीरा राईस। तर चला आता आपण सगळे किचन मध्ये आणि बघूया की तिथे किती तयारी झाली आहे। तर इथे आपण बनवणार आहे वाटण। तर त्या वाटणमध्ये आपण टाकलंय खोबरं, कांदा आणि लसूण। आणि इथे आपण घेतलं आहे टोमॅटोची पेस्ट घेतली ही आहे। अद्रक लसूणची पेस्ट आपण घेतली आणि याच्यामध्ये आपण पुदिना कोथिंबीर असं सगळं टाकून घेतलंय। आता आपण इथे चिकन आणला आहे आणि त्याला आता छानपैकी धुवून घेतला। आता आपल्याला त्याला मॅरिनेट करायचं। तर आता आपण याच्यामध्ये दही टाकतोय आणि चिकन मसाला, नंतर हळद टाकतोय मध्ये आपण टाकणार आहोत धने पावडर। आता आपण टाकतोय मीठ, थोडासा तिखट मसाला। आपण याच्यामध्ये टाकत आहोत अद्रक लसूणची पेस्ट। आपण इथे जिरा राईससाठी तांदूळ टाकले आणि वरून जिरा सुद्धा टाकलाय। त्यामुळे याच्यामध्ये पाणी सुद्धा टाकून घेतलं आणि थोडा वेळ याला उकड यायला पाहिजे आणि त्यामध्ये मीठ सुद्धा टाकलं। आता आपण बनवणार आहोत सुक्का चिकन आणि आता त्या तेलामध्ये आपण टाकले कढीपत्ता आणि तेजपत्ता। आणि आता वरतून आपण टाकतोय ही चटणी, ग्रीनवाली चटणी। त्यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट। त्याला छानपैकी आपण आता मिक्स करून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये टाकत आहोत लाल तिखट मसाला। वरतून आपण टाकणार आहोत कोथिंबीर आणि त्याला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। आता याला तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचंय। आणि आता याच्यामध्ये आपण टाकत आहोत चिकन। आता या चिकनला छानपैकी परतून घ्यायचंय। आता याला छानपैकी 10-15 मिनिटं शिजवून घ्यायचंय। आता आपण या चिकन मध्ये वाटण टाकत आहोत। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। चला आता आपण टेस्ट करून बघूया। आता आपल्या इथे सुक्का चिकन आणि जीरा राईस सुद्धा रेडी झालाय। जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। बाय बाय।